वाडा तालुक्यामध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे. वाडा तालुक्यातील प्रसिद्ध अशा छेडा कंपनीचे मालक अशोक मूलचंद छेडा आणि किशोर मूलचंद छेडा यांच्यासह त्यांचा मॅनेजर दत्ता कोरडे यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी 420 कलमान्वये वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे खरं तर ही सर्वात मोठी बातमी आहे. वाडा तालुक्यामध्ये छेडा ॲग्रो फूड पार्क आहे, जे अगदीच 2 ठिकाणी त्यांनी मोठ्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्याच्यापैकीच एक आंबिस्ते या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ते जेव्हा ही कंपनी सुरू करायला गेले त्यावेळेस त्यांनी कागदांमध्ये हेराफेरी केली, ग्रामपंचायतीचे कागद बदलले आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे चक्क 29 महिन्यांनी, म्हणजे 29 महिने पाठपुरावा सुरू होता, मात्र गुन्हा दाखल होत नव्हता. आता मात्र 10 जून 2026 रोजी हा गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा अजामीन पात्र आहे. मी त्यांना जे कलम लावलेले आहेत त्याच्यापैकी पहिला कलम आहे 420, अर्थात 420 म्हणजे फसवणूक करणं, आणि हा गुन्हा अजामीन पात्र आहे. 7 वर्षाची सजा या गुन्ह्यामध्ये होऊ शकते. दुसरा गुन्हा आहे 465, कलम 465 हा बनावट कागदपत्र तयार करणे अशा प्रकारचं कलम आहे. त्याच्यानंतर 468 हे फसवणूक करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार करणे यासाठी ते वापरलं जातं. त्याच्यानंतर 471 हा जो कलम आहे तो खरं रेकॉर्ड तयार करण्याच्या उद्देशाने बनावटीकरण करणे, म्हणजे हा रेकॉर्ड खरा आहे, ही कागदपत्र खरी आहे अशी करण्यासाठी त्यांनी डमी कागदपत्र बनवणे याच्यासाठी वापरला जातो. आणि त्याच्यानंतर 34 हा एक कलम आहे, त्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी म्हणजे त्याचा सहभाग त्याच्यामध्ये तो दर्शवतो. म्हणजे 420, 465, 468, 471 आणि 34 असे 5 कलम त्यांच्यावर लावण्यात आलेले आहेत. या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भास्कर भाऊसाहेब आंधळे यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे 10 जूनला हा वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता प्रकरण नेमकं काय होतं ते बघा. जागा बिन शेती करण्यासाठी, म्हणजे अर्थात येणे करण्यासाठी आधीचे मालक ज्यांच्या नावावर ही जागा होती त्या सतीश वाधवानी यांनी 30 जानेवारी 2013 मध्ये ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेतला होता. त्याच्यानंतर ही जागा छेडाबंधूंना विकली. छेडाबंधूंनी तोच कागद म्हणजे 2013चा कागद 13च्या जागी 2023 केलं. म्हणजे अत्यंत हुशारीने आता हे छेडाबंधूंनी केलंय, त्यांच्या दलालांनी केलंय, मॅनेजरनी केलंय, हे तपासांती सिद्ध होईल. मात्र माझ्या हातात जो कागद आहे त्यामध्ये आपण जर बघत असाल तर ग्रामपंचायतीची ही जी बॉडी आहे ही 2013ची आहे आणि 2013 30/1/2013च्या जागी 2023 म्हणजे फक्त एकाच्या जागी 2 केलं. आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे त्यांनी अर्ज केले की आम्हाला परवानगी मिळावी आणि ती परवानगी त्यांनी घेतली. ज्यावेळेस ग्रामपंचायत त्यांना विचारायला गेली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत. ऍक्च्युली आंबिस्ते ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता म्हणजे ग्रामपंचायतीला अक्षरशः फाट्यावर मारून या लोकांनी कंपनीचं बांधकाम सुरू केलं होतं आणि म्हणून ग्रामपंचायत ही इरेला पेटली. नवीन जी ग्रामपंचायत होती त्याच्यामध्ये रणजित रघुनाथ भुयात हे जे सरपंच आहेत यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्रव्यवहार केला, माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये माहिती मागवली आणि सांगितलं की ग्रामपंचायतीने तुम्हाला जी कागदपत्र दिलेली आहेत की त्यांनी जोडलेली आहेत ती कागदपत्र आम्हाला द्या. ती कागदपत्र त्यांना मिळाल्यानंतर हे लक्षात आलं की 13च्या जागी 2023 केलंय. आता 2013ला कमिटी वेगळी होती, 2023ला कमिटी वेगळी आहे, सरपंच वेगळे आहेत आणि विशेष म्हणजे जी तारीख सांगितलेली आहे त्या तारखेला ग्रामसभा ही झालेली नव्हती. त्या सभेमध्ये हा ठराव झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे 10/6/2026 रोजी वाडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा रजिस्टर झालाय. या गुन्ह्याची गंमत बघा. माझ्याकडे एक पत्र आहे, ग्रुप ग्रामपंचायत आंबिस्ते बुद्रुक, सरपंच रणजित भुया यांनी वाडा पोलिसांना पत्र दिलंय 10/10/2024ला. 10/10/2024ला पत्र देऊन सांगितलंय की छेडाबंधूंनी हा गुन्हा केलेला आहे, कागदपत्रांचं बनावटीकरण केलेलं आहे,
चुकीच्या कागदपत्रांनी परवानगी घेतलेली आहे. वाडा पोलिसांनी या संदर्भामध्ये एसपींना पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडून मंजुरी मिळवली. आता मंजुरी मिळवल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांनी ग्रामसेवकाला पाचारण केलं. आता ग्रामसेवकाला वारंवार बोलवल्यानंतरही ग्रामसेवक येत नव्हता. शेवटी एक कडक समज देण्यात आली, म्हणजे वाडा पोलिसांनी कडक समज दिली. त्यांनी सांगितलंय की आपल्याला वारंवार फोन करून सूचना दिल्या, वारंवार पत्रव्यवहार केला आणि तरी सुद्धा आपण जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष करून सरकारी कर्तव्य बजावण्यास कसूर करत आहात आणि म्हणून याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल. तुम्ही तात्काळ वाडा पोलीस स्टेशनमध्ये या. आता हे पत्र 25/5 लिहिलं होतं, 25/5/26 त्याच्यानंतर 26/5/26 त्यांना बोलवलं होतं. मात्र हा गुन्हा आता 10 जूनला रजिस्टर झालाय. म्हणजे ग्रामसेवकावर किंवा ग्रामपंचायतीवर कोणाचा दबाव होता का, हे गुन्हा दाखल करण्यास येण्यास स्टार्ट का करत होते, किंवा पत्र आल्यानंतर सरपंचांनी पत्रव्यवहार केल्यानंतर एसपींनी मंजुरी दिल्यानंतर हा गुन्हा 29 महिन्याने रजिस्टर झालेला आहे. आता 29 महिन्याने हा रजिस्टर झाल्यानंतर या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत ते खूप मोठे आहेत. जे छेडा बंधू हे या तालुक्यातील खूप मोठं प्रस्थ आहे आणि त्यांच्यावर 420 कलमान्वये गुन्हा दाखल करून वाडा पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवंत चौधरी हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. आतापर्यंत कुणालाही अटक झालेली नाही. म्हणजे कागदपत्र खोटी आहेत हे माहीत झाल्यानंतर 29 महिन्याने हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता त्यांना अटक होण्यात किती महिने लागतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.